मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत. जरांगे पाटील, आता ठाम आहे कोर्टाचा हा निर्णय, एकीकडे आहे, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की मुंबईला जायचं. नाही, मान्य न्यायालयावर काय बोलणार नाही. आमचे वकील बांधव जातील, तेही त्यांचं म्हणणं मांडतील, न्यायदेवता ऐकून घेईल आमचं सुद्धा म्हणणं, परवानगी देणार. आझाद मैदान सोडून इतरत्र परवानगी देता येत असं कोर्ट म्हटलेलं आहे. नाही नाही, मी काय सांगितलं, मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही. आता आमचे वकील बांधव मांडतील म्हणणं त्यांचं, आणि त्या म्हणण्यानुसार न्यायदेवता आमचं सुद्धा म्हणणं ऐकून घेईल. लोकशाहीचा अधिकार आहे, कायद्यानं संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारात पूर्ण अधीन राहून त्या नियमाला आमरण उपोषण आझाद मैदानला होणार. आपण ह्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागतोय. हो, लगेच आता आमचे वकील बांधव पण जातील ना, कारण तेवढाच आधार आहे गोरगरीब जनतेला, राज्यातल्या देशातल्या. सरकारने न्याय ऐकल्यावर, कायदेशीर मागण्या असल्यावर नाही केल्यावर न्यायदेवताच न्याय देतं की हे करा म्हणून. तसं इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषणं झालेत, आणि देवेंद्र फडणवीसच्या काळात होत नाहीत म्हणल्यावर हे लय अवघड झालं, इंग्रजापेक्षाही मोठं. त्यामुळे न्यायदेवता न्याय द्यायला आहे ना बसलेली आम्हाला. आमचा विश्वास आहे ना, आमचा आधारच ते आहे गरिबांचा, वेदनेचा, आणि कायदेशीर मागण्या आहेत ना, भावनिक थोडं म्हणतो आम्ही. त्यामुळे न्यायदेवता न्याय देणार, आमचे वकील बांधव जातील. मी मुंबईला आझाद मैदानला आमरण उपोषणाला 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता बसणार. उद्याच निघणार आहोत, 15 घंटे बाकी आहेत अजून. हां, उद्या निघणार. उद्या सकाळी 10 वाजता निघणार आझाद मैदानाकडं. आपण जे काही वकिलांशी तुमची सल्लामसलत झाली की चर्चा केली? नाही नाही, आत्ताच पत्रकार बांधवांनी सांगितलंय मला, आत्ताच सांगितलं ते होईल, जातील. आमचे बांधव मुंबईतले सगळे वकील बांधव सज्ज आहेत, जातील न्याय मंदिरासमोर. न्यायदेवता न्याय देईल, 100% न्याय देईल. उके पाटलांच्या अध्यक्षतेखाली आता उपसमितीची बैठक पार पडली. 6 महिन्याची मुदतवाढ शिंदे समितीला मिळाली आहे. पहिलीच दिलेली ती जानेवारीतच, ते का नवीन थोडंच यात, अच्छा. पहिलीच दिलेली ती. आणि काय उपयोग होत नाही ते वाढ देऊन. आम्ही बघितलं, त्याला ऑफिससुद्धा नाही बसायला, ऑफिससुद्धा नाही, वैयक्तिक त्यांच्या ऑफिसमध्ये बसून कामकाज सुरू आहे. इतकी थट्टा आहे ती. म्हणजे फक्त कागदपत्रीचं वाढ आहे. आणि इतके मला वाटतं 1.5 महिना ते 2 महिने झाला मुदत वाढ दिलेली. शिंदे समिती आत्ता आम्ही मुंबईला जायच्या टायमाला इथं आली, संभाजीनगरला, आधी नाही. आणि नोंदी शोधल्या जात नाहीत शिंदे समितीकडून, नुसती मुदत वाढ आहे. हे नवीन सरकार आल्यापासून मंदवलं नाही, काढीतच नाहीत, बरखास्तच केली ती. आम्ही मुदतवाढ घ्यायला लावली ती. ती बरखास्तच केली ती ह्या नवीन सरकारनं. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र देत नाही देवेंद्र फडणवीस, देऊ देत नाही. ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत त्यांचे व्हॅलिड देत नाहीत. म्हणजे मराठींचं कसं वाटलं होईल हे बघायचं. 13 महिने झालं अभ्यास करते शिंदे समिती. हैदराबादचं गॅझेट, सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट, अभ्यासच कव्हर करतात. आता आढावा घेतला म्हणून सांगितलं उके पाटलांनी. आढावा म्हणजे काय, ते आपल्याला माहीत असतं थातूर मातूर. आता आपण उकळून पेलो ते 2 वर्षात काय चालली आता, आणि कशा साऱ्या चर्चा येतात, आणि लिखी दिलं ना, लिखी हे नको, चर्चा नको. मुंबईला यायला लागलो, काय चर्चा करतो तिथं, करू आझाद मैदानावर चर्चा. मग ही बैठक काय होती आज? त्यांनाच माहीत. आता ते सोंगाडे बसले असते सगळे, दुसरं काय आहे. खाते पेते निघाले बाहेर. तिथलं चांगलं आहे जाऊन खायला त्या सह्याद्रीचं, गरिबाच्या पैशाचं, विवेदनेचं नाही देणं घेणं. सुरुवातीला तर ज्या गतीनं होत होतं शिंदे समितीचं काम, ते आता नवीन सरकार आल्यापासून होत नाही, करू देत नाहीत. आता नवीन आल्या काम करू देत नाहीत. मराठी मोठे होतील ना, मराठीचे पोरं मोठे होतील, अधिकारी. जसा वेग होता तसा नाही दिसत आहे तुम्हाला? अहो, वेगाचा विषय संपला. तिला बरखास्तच केलं डायरेक्ट, ठोलच नाही. आता केवळ औपचारिक सुरुवात नाही, उगा आपलं जामून पळीत तिला, काय विचारेल उगाच. काम करून दिल्यावरती आणखी नोंदी शोधील, व्हॅलिडिटी देईल, सगळे प्रमाणपत्र देतील. देत नाहीत. ते मराठ्याला कळून चुकलं. आता हे निर्णायक टप्पा आहे, आता लढायचं आणि जिंकायचं. आणि आम्हाला कधी सहजासहजी मिळालं नाही. शेकडो वर्षाचा इतिहास आमचा, आम्हाला संघर्ष करूनच मिळावं लागतं, आणि ते आम्ही मिळवतो. शेवटचं जरांगे पाटील, आता कोर्टाच्या निर्णयानंतर तुम्ही तर तुमच्या वकिलामार्फत तर कोर्टात जाणार आहात, पण शेवटी परत जर तरचं येतं. कोर्टात तुमच्या बाजूने निकाल दिली ह्या विश्वासावरच आता आपण हे आहोत. नाही देणार, 100% आमचे म्हणणं ऐकून घेणार वकील बांधवांचं. न्याय देवताच आधार आहे गरिबांच्या प्रश्नाचा. शेतकरी असतील, गरीब पिचलेले, गरीब वेदनादायी असणारे मराठे, ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्याविषयी न्याय देणार ही न्याय देवताच ते देणार. गेल्या वेळेससुद्धा असंच झालं होतं. गेल्या वेळेस सण होता का? मग आता सणाचं कारण दिलं. गेल्या वेळेस होता का? नव्हताच ना. न्यायदेवता आमचं म्हणणं ऐकून घेणार. न्यायदेवतेने त्यावेळेसही न्याय दिला होता, आजही देईल.
कारण न्यायमंदिरानंच ती जागा ठरवून दिलेली की लोकशाही मार्गानं कायद्याचे सगळे नियमाचं पालन करून तुम्ही या ठिकाणी आझाद मैदानाला आंदोलनं करू शकता. आम्ही सगळ्या नियमाचं पालन करून आंदोलन करणार. 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार. आम्ही उद्या निघालो. एकूणच कोर्टाचा जरी निर्णय झाला असला तरी कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल किंवा त्या अनुषंगाने न्यायदेवतेवरती आपला विश्वास आहे, असंच मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवलीसाठी जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.